ऐका दादा नवनाथ कथेला, वंदन करतो माता पित्याला ज्यांनी जन्म दिला मला, वंदन करतो गुरुजनांना ज्यांनी दिले ज्ञान मला। ऐका नवनाथ कथेला, नवनाथांचा जन्म कसा झाला, सुरुवात करतो पहिल्या पानाला, वंदन करतो श्री गणेशाला। जर का एखादा शब्द चुकला, माफ करावे या पामराला। फार वर्षाची गोष्ट मग बोला, द्वापर युग सरत्या टायमाला, विष्णू नव अवतार वेळेला, आता कोण घेणार अवताराला। म्हणून विष्णुदेव बोलू लागले, बघा मी 3 युगांमध्ये 9 अवतार धारण करून कित्येक दुष्टांचे उद्धार केले, पण कलियुग हा 4था युग आणि सर्वात खतरनाक युग आहे। म्हणून या युगात नवनारायणांनी नवनाथ अवतार धारण करून या कलीचा उद्धार करायचा आहे। तो कसा बरं? कृष्ण बसले सिंहासनाला, उद्धव होते त्यांच्या जोडीला, नवनारायण आले सभेला, आमंत्रण दिले ऋषी मुनीला। कोण कोण आले बघा सभेला, अवतार घेतील कोण्या मार्गाला। मग नवनारायणांची सभा भरली, ऋषी मुनी सर्व सभेला जमले आहे। मग श्री कृष्णांनी सांगायला सुरुवात कशी केली, कोण कोण घेईल कोण अवताराला ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, जगाचे कार्य पूर्ण करण्याला ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, कलियुगात पापले झालं ग, ऐक मीराबाई। धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई। हो सगळ्यांचा परिचय झाला, वेळ मग आली अवतार घेण्याला। ओ रामरायण गिरगाजी, मग त्या प्रत्येक नारायणाने कसे अवतार आणि कोण्या रूपाने घ्यायचे ते सांगायला सुरुवात केली। आणि ती कशी बरं? कवी नारायण मच्छिंद्रनाथ, हरी नारायण गोरक्षनाथ, अंतरिक्ष जालिंद्रनाथ, दुर्मिळ होईल भरतरीनाथ, आविर्होत्र नागनाथ, कर भंजन गहिनीनाथ, प्रबुद्ध व्हावे कानिपनाथ, चमस नारायण रेवनाथ, पिप्पलायन चरपटीनाथ। बघा मंडळी, अशा प्रकारे त्या नवनारायणांनी नवनाथ अवताराची रेषा आखली। आणि पहिला जन्म मच्छिंद्रनाथाचा कसा झाला बरं?
प्रत्येकी नाथ जन्माची प्रतीक्षा करू लागले. मग ती कशी? ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला हो झाला, तेज मग पडले यमुना नदीला नदीला, तेज मग माशन पाहिला, गिळून गर्भ धरला वेळेला, अंडे सोडले यमुना तटाला तटाला, बगळ्यांचा थवा तिथं उतरला उतरला, चोच मारून फोडले अंड्याला, बघा पुढे काय चमत्कार झाला. तेजस्वी बाळ आले जन्माला, धावले कामिक कोळ्याला, कवी नारायण आले जन्माला, मच्छिंद्रनाथ नाव देहाला. बघा, मच्छिंद्रनाथ जन्म झाला आणि सगळीकडे आनंद पसरलेला आहे. मग दिवसामागे दिवस लोटले आणि मच्छिंद्रनाथ मोठे झाले. योग साधना सुरू केली आणि दत्तगुरूंकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. त्यांना शिष्य मंडळी सुद्धा झाली आणि 4 शिष्य घेऊन त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. चालता बोलता मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी बायस नगरामध्ये गेले आणि पुढे काय प्रकार झाला बघा. चालून गेले ब्राह्मणवाड्याला, नाथांनी अल्लक ठोकीला, सरस्वती उभी होती दरुजाला, माई भिक्षा वाढ आम्हाला, बाईचा चेहरा नाराज झाला, विचारणा केली सरस्वतीला, काय सांगू स्वामी तुम्हाला. बघा, तेव्हा ती सरस्वती त्या मच्छिंद्रनाथा तिचं सुख दुःख सांगू लागली. पोटी संतती नाही काही मला हो, ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, बाकी संसार सुखी चालला हो, ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, काहीतरी मार्ग सांगा तुम्ही मला हो, ऐक मच्छिंद्रनाथा. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई, अतिशय वाईट वाटले मनाला, हात बघा घातला त्यांनी झोळीला. ओ रामरायण गिरगाजी, बघा, मच्छिंद्रनाथांनी झोळीत हात घालून चिमूटभर भस्म काढला आणि त्या बाईला दिला आणि काय सांगितले, हरिनारायण येतील जन्माला, पाण्यामध्ये खरून प्यावे भस्माला. बाईचा चेहरा आनंदी झाला, भेटणार आता वांजपणाला. मग त्या बाईनं काय केलं, भस्म पुढीत बांधला आणि आजूबाजूच्या बायांना सांगू लागली. तेव्हा त्या आया बाया काय बोलल्या, खरं नाही पटत बाई आम्हाला, साधू संतावर भरोसा ठेवला, काय औषध दिले ग तुला, भुलवून नेतील तुला जंगलाला, मनामध्ये कल्प बघा मग आला, भस्मतीने दिला फेकून किरड्याला, काय मनामध्ये कल्प मग आला, भस्म दिला फेकून किरड्याला. ओ रामरायण गिरगाजी,
आणि त्या सरस्वती बाईने भस्माची पुडी उकेड्यात फेकून दिली आहे. मग पुढे काय झाले? पुढे मग काय प्रकार झाला? हो रामा 12 वर्षांनी मच्छिंद्र आला. हो रामा आरोळी ठोकली बघा वाड्याला. हो रामा बाळ दाखव तुझे आम्हाला. हो रामा बाई मग सांगू लागली नाथाला, भस्म फेकून दिला टायमाला. हो रामा बाई तू जागा दाखव आम्हाला, नाही तर भस्म करीन मी तुला. हो रामा जिरेगाजी बघा त्या बाईने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि धावत पळत उकिड्याकडे त्या मच्छिंद्रनाथांना घेऊन गेली आणि भस्म फेकलेली जागा त्या महाराजांना दाखवू लागली. स्वामी, हीच ती जागा आहे, इथंच मी तो दिलेला भस्म फेकला होता. क्षमा असावी महाराज, क्षमा असावी. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी काय केले? नाथांनी चिमटा तो आपला ग ऐक मीराबाई. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. हाक दिली गोरक्षनाथाला ग ऐक मीराबाई. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. बीज मंत्राने भस्म साधला ग ऐक मीराबाई. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. फेकून मारला हो किरड्याला ग ऐक मीराबाई. धन्य धन्य नारायण ऐक मीराबाई. बघ मग काय अचंबा झाला, गोरक्ष जन्म झाला टायमाला. हो रामारायण जिरेगाजी बघा ते गोरक्षनाथ उकिरड्यामध्ये जन्मले तेव्हा ते 12 वर्षाचे होते. मग मच्छिंद्रनाथांनी त्याला हाताला धरून अरण्यात नेले. सर्व वेदशास्त्र धडे मंत्रपाठ शिकवले आणि काही शिष्यांना सोबत घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले व चालता चालता ते त्या कनकागिरी गावामध्ये गेले. नाथ निघाले हो फेरीला, हो रामा गोरक्षनाथ धरून बोटाला. हो रामा गेले हो कनकागिरी नगराला. हो रामा शिव शंभूचे मंदिर बोला, 4 बाजूने दरवाजे त्याला. नाथ मग बोले गोरक्षाला, बसावे झाडाच्या बुडाला. भिक्षा मागून आणतो आपल्याला. बोलावे संजीवनी मंत्राला. मच्छिंदर गेले भिक्षा मागण्याला, गोरक्ष बसले अग्नी होमाला. हो रामारायण जिरेगाजी बघा त्या गोरक्षनाथांनी बीज मंत्र जपून अग्निहोम तयार केलेला आहे आणि तिकडे मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी दारोदार भटकत आहेत. मग इकडे काय नवल घडले बघा. पोरा सोरांचा मेळ जमला. हो रामा त्यांनी मग गोरखनाथ पाहिला. हो रामा चला मग खेळ खेळू जोडीला, आज हा नवीन मित्र आला. गाळ मातीचा खेळ चालला. त्यानं बनविले बैलगाडी.
रडता येईना कोणाला. हिणवलं त्यांनी गोरखनाथाला गाडीवान करून द्यावे आम्हाला. बघा त्या पोरांनी गोरक्षनाथाला सांगितले, हे बाबा आम्ही मातीची बैलगाडी बनवली आहे पण आम्हाला गाडीवान बनवता येत नाही, म्हणून तू आम्हाला गाडीवान बनवून दिला तर लई उपकार होतील. तेव्हा गोरक्षनाथ सांगू लागले, माझे गुरु मला ओरडतील तेव्हा मला काही जमणार नाही, तुम्ही इथून निघून जा. पण लहान मुले सुद्धा काही कमी नव्हते. शेवटी त्यांनी हट्टच धरला. मग गोरक्षनाथांनी काय केले बघा, काळ मग घेतला त्यांनी हाताला. लागले पुतळा तयार करण्याला. काळ मातीचा पुतळा केला. संजीवनी मंत्र जाप मुखाला. करभंजन जागृत झाला. जीव मग आला त्या पुतळ्याला. पुतळा वळवळ करण्याला. पोर लागले तिथून पळण्याला. पुढे मग काय चमत्कार झाला. पळारे भूत आले गिळण्याला. मच्छिंद्रनाथ बोले गैन जन्मला. काय विपरीत प्रकार झाला. बघा अशा प्रकारे या नाथांचा जन्म झाला. तरी सर्व नाथ भक्तांना अलक निरंजन नमो आदेश म्हणून आता काही वेळ पुरेना गाण्याला. अर्धा भाग पुढच्या टायमाला. एकनाथ बगाड बोले पोवाड्याला. सुभाष सोनवणे जोडीला. कार्तिक गंभीरे साथीला. रोशन भिसे थापड फाला. विक्रम कवटे होता संगीताला. नावगाचा चार दिशेला. ऐका दादा नवनाथ कथेला सुरुवात करतो दुसऱ्या भागाला. हो प्रेम दिले तुम्ही नाथ भक्ताला. वंदन करतो नवनाथाला. ऐकावे तुम्ही ग्रंथ पुराणाला. ऐकले तुम्ही मागच्या भागाला. मच्छिंद्रनाथ आले जन्माला. त्या माशाच्या पोटाला. गोरक्षनाथ आले जन्माला. प्रगटले गौरीच्या भस्माला. गैनीनाथ जन्म तो झाला. बघा त्या
आपण मागच्या भागात ऐकलं, गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व गहिनीनाथ यांचा जन्म झाला. म्हणून त्या गहिनीनाथांना मच्छिंद्रनाथांनी त्या कनकागिरी गावामध्ये एका ब्राह्मण जोडप्याच्या स्वाधीन करून सांगितलं की आम्ही या बाळाला पुन्हा कधीतरी घ्यायला येऊ, तोपर्यंत याचा सांभाळ करा. मग त्या गहिनी बाळाला ब्राह्मणाच्या झोळीत टाकून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ पुन्हा तीर्थयात्रेला निघाले आहे. मग पुढे काय प्रकार झाला ऐका. नाथ निघाले तीर्थयात्रेला, हो रामा गोरक्षनाथ धरून हाताला, रामाजी राया गेले हो बद्रिकाश्रमाला, मुक्काम केला शिवालयाला, प्रसन्न केले महादेवाला, हो रामा शिवशंकर पावन झाला, रामाजी राया साकडे पडले महादेवाला, विचारणा केली मच्छिंद्रनाथाला, विचारणा केली मच्छिंद्रनाथाला. हो राम राया जिरदाजी बघा, मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ बद्रिकाश्रमामध्ये गेले आणि शिव शंभूला त्यांनी प्रार्थना केली की हे महादेवा, माझा शिष्य गोरक्ष याला तुमच्या स्वाधीन करून मी तीर्थयात्रेला जात आहे. तेव्हा शिव शंभूने सांगितले, काही हरकत नाही मच्छिंद्रनाथा, तुम्ही फिरून येईपर्यंत मी गोरक्षनाथाला तपोबलात बळकट करून ठेवीन. तेव्हा मच्छिंद्रनाथ निश्चिंत झाले व पुढे काय घडले बघा. झुळी चिमटा घेऊन हाताला, अलक निरंजन मंत्र मुखाला, नाथ लागले वाट मार्गाला, पोचले रामेश्वर तीर्थाला. समुद्र स्नान गेले करण्याला, मारुती भेट झाली टायमाला, मारुती हात जोडी नाथाला, लई दिवसान योगी भेटाला, विचारणा केली हो नाथाला, विचारणा मच्छिंद्रनाथाला. तेव्हा मारुतीनाथांना बोलू लागले, योगीराज, 24 वर्षापूर्वी आपलं दोघांचं युद्ध झालं आणि मला तुम्ही वचन दिलं होतं की मी मैनाकिनीच्या वाड्यावरती श्री राज्यात येईन, तेव्हा तुम्हाला आता यावंच लागेल. नाही म्हणू नका देवा. तेव्हा मच्छिंद्रनाथ सुद्धा श्री राज्यात निघाले व ते कसे निघाले. रामेश्वर तीर्थाला 3 रात्रीचा मुक्काम झाला. तयारी झाली बघा निघण्याला, घोडे 4 झुंपले रथाला. गेले नाथ वंग देशाला, श्री राज्यात प्रवेश केला. आनंद झाला मैनाकिनीला, हजारो स्त्रिया त्यांच्या स्वागताला. सिंहासन दिले त्यांना बसण्याला, विचारपूस केली मारुतीला. अशा प्रकारे मारुती व मच्छिंद्रनाथ त्या श्री राज्यात पोचले. तेव्हा त्या राणीला व स्त्रियांना खूप आनंद झालेला आहे. त्यांच्या स्वागताला हजारो स्त्रिया फुल पुष्पांचा वर्षाव करून त्यांना सिंहासन बसण्याला दिले. मैनाकिनी मारुतीला विचारू लागली की हे ब्रह्मचारी, तुमच्या सोबत हे योगीराज कोण आहे? तेव्हा मारुती बोलू लागले, वचन दिले होते मी तुला, येऊन येईल मच्छिंद्रनाथाला. तुझी मनोकामना पूर्ण करण्याला, येऊन आलो महान योगीला.
मैनाकिनी, मी तुला वचन दिले होते ते पूर्ण केले. आता तुम्ही सुखानं संसार करा व मला वचनातून मुक्त करा. आता जातो मी रामेश्वर तीर्थाला. तेव्हा मारुती माघारी निघून गेल्यावर इकडे काय प्रकार झाला बघा. हंडे घंगाळ पाणी न्हायाला, गुलाबात तर सुगंध द्याला. रोज रोज 11 दास सेवेला, कमी नाही तिथं खाण्या पिण्याला. राजेशाही पोशाख चढविला, सोन्या चांदीचे अलंकार द्याला. फिरता पलंग आरामाला, मैनाकिनी लोळे बघा पायथ्याला. क्रीडा मग चाले नित्य वेळेला, गर्भ राहून गेला टायमाला. उपरी वसू अवतरला, मीनानाथ आले बघा जन्माला. हो राम राया नना जिरदाजीजी. बघा अशा प्रकारे त्या मच्छिंद्रनाथांचा नाना प्रकारे लाड पुरवत त्या राणीने नाथासोबत क्रीडा कर्म केले व उपरीचर वसू अवतार मीननाथाने त्या दोघांच्या पोटी जन्म घेतला. इकडे त्याच टायमाला हस्तिनापुरामध्ये वेगळाच प्रकार झाला. तो कसा बरं? ऐका हो जन्मे जय वंशाला, बृहद्रव राजा राज्य करण्याला. प्रारंभ होऊन कलियुगाला, 2000 वर्ष लोटला. हो राम नना राजाने सोमयज्ञ मांडिला, रामाजीराया नना देशोदेशीचे ब्राह्मण यज्ञाला. हो राम नना. बघा त्या राजाने देशोदेशीचे ब्राह्मण बोलावून त्या सोमयज्ञाला सुरुवात केली आहे. मग पुढे काय झाले? आरंभ झाला सोमयज्ञाला, वर्षभर अग्नी आहुती चालला. तृप्ती होमाची झाली टायमाला, साकडे पडले अंतरिक्षाला. प्रवेश केला अग्नी होमाला, बृहद्रवा राजा गचकला. हात घातला अग्नी हवनाला, विभूती होमाची घेण्याला. पाळ लागले त्याच्या हाताला, जालिंदरनाथ आले जन्माला. हो राम राया नना जिरदाजीजी. बघा 1 वर्षभर होमाची आहुती चालू असताना त्या अंतरिक्ष नारायणाने त्या अग्नीत प्रवेश केला व जालिंदरनाथाने त्या होमातून जन्म घेतला. राजाने बाळाला हातावर घेऊन राणी सुलोचनाकडे नेले व सांगितले, सुलोचना, तुझा मिनिकेत हा मुलगा असून दुसरा मुलगा अग्नीचा प्रसाद म्हणून स्वीकार कर व याचे नाव जालिंदर असे ठेव. राणीने बाळाला पाळण्यात टाकले व खूप लाड करू लागली. बघा बऱ्याच वर्षाचा काळ गेला व जालिंदरनाथ सुद्धा मोठे झाले. बृहद्रवा राजाने जालिंदराच्या लग्नाचा भेद केला व जालिंदरनाथाला विवाह विचाराने राग आला व त्याने हस्तिनापुरातून पळ काढला व हिमालयाकडे धाव घेतली. मग पुढे काय झाले बघा. चालता बोलता अरण्याला, हो